खऱ्या बांधकाम कामगारांना नाव द्या, संघर्ष समितीचे आमरण उपोषण सुरू। दिनांक 24/4/2025 रोजी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समिती सोलापूरच्या वतीने गुरुवार दिनांक 24/4/2025 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर आमरण उपोषण करण्यात आले। या उपोषणात कामगार संघर्ष समितीच्या अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, उपाध्यक्ष अंगद जाधव, सेक्रेटरी सोहेल शेख, खजिनदार गणेश बोड्डू, महिला प्रमुख रेखा आडकी व वैशाली बनसोडे, सदस्य विनय बोड्डू व तसेच जनक्रांती असंघटित संघटनेचे कबीरभाई तंबुरे व मंगळवेढ्याचे पवार साहेब, समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आमरण उपोषण आंदोलन करण्यात आले। यावेळी भ्रष्टाचार सह कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांचा धिक्कार असो। सुधीर गायकवाड चले जाओ, सुधीर गायकवाड हाय नहीं चलेगी, कामगार आयुक्तांची दादागिरी नहीं चलेगी, कामगार एकजुटीचा विजय असो, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। सदर प्रसंगी बांधकाम कामगार व महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्तांच्या भ्रष्टाचाराविरोधात आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे। आमरण उपोषण करण्यामागचा मुख्य हेतू आहे की सहाय्यक कामगार आयुक्तांनी करत असलेल्या बांधकाम कामगारांची आर्थिक लुबाडणूक व भ्रष्टाचार याची चौकशी व्हावी, खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळावा आणि आजपर्यंत नोंद झालेल्या बांधकाम कामगारांची फेरतपासणी करावी, ही मागणी घेऊन आम्ही गेल्या 6 महिन्यापासून वेळोवेळी जो भ्रष्टाचार आम्ही म्हणतो ते केवळ म्हणत नसून पुरावे सहित आम्ही शासन दरबारी मांडलेले आहे, दाखविलेले आहे। यूट्यूबच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून सर्व समाजामध्ये पसरवलेलं आहे। असे असताना देखील शासन, कामगार मंत्री, प्रशासन, कामगार आयुक्त ते सहाय्यक कामगार आयुक्त आणि मुख्यतः सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब याकडे बिलकुल लक्ष द्यायला तयार नाही। म्हणून खरं आम्ही निषेध करत आहोत की सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद साहेबांचा का, म्हणजे मी जवळजवळ आशीर्वाद साहेबांना 5-50 निवेदनं इतर संघटनेच्या माध्यमातून व आमच्या कृती संघर्ष समितीच्या माध्यमातून दिलं तरी कुठली दखल घेत नाहीत। केवळ साधा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय आणि आमच्या संघटनेची बैठकसुद्धा अद्यापर्यंत त्यांनी लावलेली नाही। खरं आम्ही बोलतो का भ्रष्टाचार आहे, हे खरोखरच ते भ्रष्टाचार होत आहेत का किंवा त्यांचं काम चांगलं आहे का हे बघण्याचं सुद्धा त्यांना वेळ नाही। म्हणून आम्हाला या ठिकाणी बसण्याची वेळ आलेली आहे। तरी आपण पाहूया लोकशाही मार्गाने आपण किती आंदोलनं करतो किंवा किती लढा करतो। या लढ्याच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देऊया आणि खोट्या कामगार जे नोंदणी झालेले आहेत ते रद्द करूया आणि खऱ्या कामगारांना न्याय मिळवून देऊया, अशा प्रकारच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। याची सुरुवात करत असताना आम्हाला एक अपेक्षा आहे की कायदा, लोकशाही आणि जो संविधान आहे तो खऱ्याच्या बाजूने, कामगारांच्या बाजूने आहे, तो आम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद।